हाय हॅलो नमस्कार. माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आज आहे गुरुवार, चौथा गुरुवार आहे आणि आता संध्याकाळी 6 वाजता ब्लॉगनं सुरू केलेला आहे. आणि मी आता 4 वाजता सगळं आवरून घेतलेलं आहे. बघा काय काय आवरलेलं आहे. भांडी तीन घासून, फरशी पुसून, चूल तीन सारवून घेतलेलं आहे. कारण आम्ही आता 31 डिसेंबरला चिकन मटन हे सर्व केलेलं, त्यामुळं सगळ्या खोल्यांचा फरशी पुसून घेतलं आणि चूल तेन सारवून गॅस तेन पुसून सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे. आणि इकडं पूजा तयारी करून ठेवलेलं आहे. इकडं पूजा झालेला आहे आणि अजून रांगोळी काढायला लागलो आहे. दिवा तेन लावायचा आहे अजून. इकडं रांगोळी कसं काढायला लागलो आहे बघा. मी एक बाटलीचं टोपण घेतलेलं आहे आणि दुसऱ्या गुरुवार काढलं होतं हातानं. आणि इकडे एक टोपण घेतलेलं आहे. ते टोपणनं हे असं रांगोळी काढलेलं आहे आणि त्यामध्ये लाल रंग भरणार आहे. इकडे एक काढलेला आहे आणि दोन्हीकडं काढून रंग भरून घेतो. इकडं पूजा पूर्ण झालेला आहे आणि आता स्वयंपाक करायचा आहे. पूजा झालेला आहे, आता नैवेद्यासाठी स्वयंपाक करायचा आहे आणि काय करणार आहे ते पण दाखवतो. चला, इकडं मी स्वयंपाक करायला आलेला आहे आणि इकडं खीर करणार आहे आणि इकडे शेवाळ्याचं खीर करायचं आहे, त्यामुळं भाजून घ्यायला लागलं आहे. आणि बाकीचं काय काय आवरलं आहे. आमटी झाले आणि बटाट्याची भाजी आणि मसाला भात झालेला आहे आणि खीर करतो, मग चपात्या करायचा आहे अजून. आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. आणि व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंटमध्ये सांगा. इकडं भाजून घेतलेलं आहे आणि इकडे शेवाळ्याचा मसाला आहे आणि दूध 1 लिटर आहे आणि खीर करून घेतो, मग अजून चपात्या त्यानं करायचं आहे. इकडे बघा खीर तयार झालेला आहे. गुरुवारचं नैवेद्यासाठी खीर आणि इकडं मसाला भात पण केलेला आहे. ही आमटी डाळीचं आणि बटाट्याची भाजी आणि मसाला भात आणि इकडं सांडगं पण तळून ठेवलेलं आहे आणि चपात्या पण करायला लागलो आहे. आणि आता पहिलं नैवेद्य दाखवतो, मग नंतर बाकीचं चपात्या करून पोरांना जेवायला वाढून देतो. पोरं आणि मी आरती करून घेतो आता. आणि इकडे आम्ही आरती करून आलो आणि पोरासने जेवायला वाढून दिलेलं आहे आणि मी आता राहिलेल्या चपात्या करायला लागलो आहे. आणि ह्यामध्ये 1 तारीखचा व्हिडिओ पण आहे. इकडे बघा 1 तारीखचं व्हिडिओ आहे नवीन वर्षाचं, कारण आकाशचा वाढदिवस असतो त्या दिवशी 1 तारखेला आणि याचं तयारी सुरू आहे. इकडं आम्ही साध्या पद्धतीने तेवढंच मी ते फुगात्यानं लावून पोरांनी डेकोरेशन केलेलं आहे. आणि इकडे केकवर मेणबत्ती लावायला लागल्यात पोरं आणि मी. तेवढंच आहे, त्या दिवशी नवीन वर्ष आहे म्हणून ते दुकान बंद ठेवायचं नाही. पहिला वर्षातला पहिला दिवस आहे म्हणून, त्यामुळं त्यांनी सगळे आता भाजीला गेलेलं आहेत. आणि संध्याकाळचं पोरं आणि मी, ताई तेवढंच आम्ही ते केक कट करून घेतलेला आहे. आणि आकाशला त्यांची स्वाती, त्या आकाशची मोठी बहीण आहे. आणि हे तिघीच बघा भाऊ, एक लहान भाऊ आहे आणि तिघी बहिणी आहे ते. आणि हॉस्टेलला असते. ह्याचं नाव आहे स्वाती, लक्ष्मी, सृष्टी, आकाश. सगळेजण त्याला ओवाळून आरती करून घेतलेला आहे. आणि इकडे मी पण ओवाळलं त्याला. सगळेजण ओवाळून केक करून घेतलेला आहे मी. ताईसने एकच मुलगा, 3 मुली आणि 1 मुलगा आहे. ताई पण ओवाळून घेतले आणि त्यांची आजी पण आलेला आहे, म्हणजे गावाकडे होते, मध्ये गेले होते आणि परत आलेला आहे. त्यांनी पण आता ओवाळून घेतलेलं आहे. आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नवीन वर्षाची सुरुवात आकाशचं वाढदिवस झालं. आता केक कट करणार आहे. आणि ही आमचा ओमा. सगळीजण मिळून त्यांनी केक कट केला आणि सगळी हॅपी बर्थडे म्हणा लागल्यात. आणि प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि त्याला सगळ्यांनी मिळून केक चारवलं आहे.
आणि ते मेणबत्त्या विजल्यावर ते स्वाती म्हणते ते अजून थोडं आहे तेवढंच लावूया म्हणून त्यांनी परत लावले.